हे झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. वेलकम अतुल प्रीत यांचं सुद्धा आगमन झालं होताना पाहायला मिळतं आणि तसेच अक्षय आरेकर अर्थातच टायगर आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच निलेश फायटर तारापूर आज संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. वेलकम जाडू आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मनोज राऊत किरण जाधव या ठिकाणी उपस्थित होताना लॉंग टाइम नंतर आपण पाहतो धनंजय दवणे असतील. मात्र या ठिकाणी किरण जाधव आणि यतीन जाधव हे दोन व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आम्हाला पालघर दाखवलं आणि खऱ्या अर्थानं तारापूरचं पहिलं मैदान आणि खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन केलं गेलं होतं. या दोन व्यक्तिमत्वांचं मी आयुष्यात ऋणी राहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 दरम्यान मात्र यावेळेला विकेट मिळते आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपण पाहू शकता धावसंख्या 8 रन्स ऑन द बोर्ड लागला होता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. या विकेटच्या निमित्ताने या पण ऐकूया डोलिव गावातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत. कारण येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या 5 दिवसांमध्ये भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा डोलिव गावदेवी डोलिव यांच्या माध्यमातून आपण डोलिव गावामध्ये पाहणार आहोत. अजयजी वैती, त्याच्यानंतर कैलासजी किनी, दीपकजी वैती यांचे भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन आणि सध्या दीपक वैती यांचे पिताश्री युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज बघतात या स्पर्धेला. धन्यवाद. आपलं या स्पर्धेचं आपण लाईव्ह स्वरूपात जे कव्हरेज केले गेले ते पाहतायत त्याबद्दल आपले आम्ही लाख लाख धन्यवाद देतोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑन लाईन, अप्रतिम दर्शनची यावेळेला पाहायला मिळाली. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. या 32 धावा कदाचित आपण पाहतोय माफक लक्ष आहे या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत धावांची गती जर आपण पाहिली तर 8 धावा. पहा पहिले जर विराजने खूप चांगल्या प्रकारची स्टार्ट केली गेली होती. 3 चेंडू मागे 8 धावा ज्यांनी जमविल्या गेल्या होत्या. 2 चौकार आले होते. परंतु तदनंतर कमबॅक कसं करावं हे दर्शनला ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. धावसंख्या 8 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावल्यानंतर 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. थोडासा बदल केलाय आणि पॉवर प्ले मध्ये असे बदल फार कमी प्रमाणात दिसत आहेत ज्या बदलामध्ये गोलंदाज सफल ठरत आहेत. धावसंख्या धावपळावर आहे ती 8 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 5 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. दर्शन नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला युवराज आणि अजय. युवराज एका साईडला आपण पाहिलं तर सुनील वैती यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांचं लाभलं गेलंय. ऑन साईडला मात्र यावेळेला आपण पाहतो जबरदस्त विकेट हॅट्रिक दर्शनच्या नावावर. या अगोदर जितूने मात्र विकेट हॅट्रिक साध्य केली होती शिवनेरी संघाच्या गोलंदाजाने आणि आता मात्र यावेळेला जर आपण पाहिलं तर जबरदस्त उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या बोटांतील जादू दाखवली. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर स्वतः मात्र यावेळेला निराश झाला होता. परंतु त्यात नंतर जर आपण पाहिलं तदनंतर या वेळेला गोलंदाजाने सुंदर धमचाक सोडले आणि आपल्या नावाचा डंका मात्र या खेपपट्टीवर वाजवलाय. अप्रतिम ब्रिलियंट पिस ऑफ बॉलिंग एअर दर्शन. एंड ऑफ द ओव्हर पहिलं षटक कंप्लीट झालंय. 8 धावा. येणारी चेंडू आहे 24 आणि 24 चेंडू